खेळ मांडला, खेळ मांडला. जे आहे ते असं आहे. मी तुम्हाला सांगितलं कारण आत्ता सांगितलं नसतं आणि नंतर जर याचे परिणाम दिसायला लागले असते तर त्यावेळी बसलेला धक्का खूप मोठा असता. मला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाहीये डॉक्टर. पण मला माहिती आहे अजित साहेब की हे सगळं पचवायला खूप कठीण आहे, पण जे सत्य आहे ते आपल्याला ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे ना. बाबा सांभाळा स्वतःला. हो रे, मला एक कळत नाहीये हे मी सगळं समीराला कसं सांगू. पण सांगावं तर लागेलच ना, कारण काहीही झालं तरी त्या आई आहेत सानिकाची. म्हणून भीती वाटते. तिच्या मुलीला जे झालंय हे जर का तिला कळलं, नाही सहन करू शकणार ती. अहो लपवून किती दिवस ठेवणार होता आपण. डॉक्टर म्हणतायत त्याप्रमाणे कधी ना कधी तिला हे सगळं कळणारच आहे ना. दॅट्स ट्रू. कारण कधी ना कधी याचे सिम्पटम्स दिसायला लागतीलच. पण नक्की कधी तेच तर आत्ता सांगता येत नाही ना. कदाचित उद्या, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, किंवा कदाचित कधीच नाही. तिला जर हे कधीच कळलं नाही तर ती चांगली गोष्ट आहे. पण जर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे पुढच्या 4-5 वर्षात तिला जर का हे कधीतरी कळलं आणि हे जर अचानक कळलं तर तेव्हा जो धक्का बसेल तो किती प्रचंड असेल याची आपण कल्पनाच न केलेली बरी. नाही, पण तिला सांगणार मात्र मीच. वरुण, समीराला आत्ता नको सांगूया. योग्य वेळ बघू आणि मग शांतपणे सांगू. भूक लागली रे. ताई आपल्याला समोसा पाव घेऊन ये ना, माझ्या पोटात दुखायला लागलंय. ताई प्लीज आण ना. बघते मी. तू थांब इकडं. काय पाहिजे तुला? दादा समोसा पाव द्या ना. समोसा 14 रुपये दे. माझ्याकडं पैसे नाही आहेत. पैसे नाहीये तुझ्याकडे? मग काय फुकट खायला आलीस इथे? गाडी कुठची? चल फुट येतो. काय झालं? अरे आपल्याकडे पैसे नाही आहेत ना, म्हणून ते नाही म्हणले.
असते काय करायचं ते. हा काय ग तू परत कशाला आली तर? दादा द्या ना समोसा पाव, तुमचे लय उपकार होतील. ये तुमच्यासारख्या भिकारड्यांना पोचायला इथं बसलोय मी. जाग इथनं उगा धंद्याची खोटी नको गं. दादा द्या ना, ना तुमच्या पाया पडते. माझा भाऊ तिथे रडतोय, त्याला लय भूक लागली आहे. खायला काय खटखट आहे. दादा ना तुमच्या पाया पडते हो. ए पनवती जाग इथून का ते एक धपाटा. दादा एवढी रडते तर आपण तिला बोनीचा समोसा देऊ ना. तसा तर आपण कुठे विकतोय. घे का पोरी जा. आता आलीस परत आलीस तर याद राख. चल फुट येतो. हे घे साईद खा. साईद तुला पण भूक लागली आहे ना. धर. काय शांतपणे सांगू. काय शांतपणे सांगणार. आई आई अगं तू 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 बस ना जरा बस. काय झालंय. नाही काही नाही. म्हणजे डॉक्टर म्हणत होते की ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि तिला आता जरा जपायला हवं. हो ना डॉक्टर. हो ना, म्हणजे आता तर जास्तच जपायला हवं. कारण इट वॉज अ मेजर बँग. ह्यातून ती बाहेर आली. पुन्हा जर मात्र असं काही झालं तर. नाही नाही पुन्हा असं काही एक होणार नाही. मी स्वतः तिची काळजी घेईन. मी स्वतः जपेन ना तिला. आणि तसंही ज्यांच्यामुळे तिला हे झालं होतं ते तर आधीच डॉक्टर सानिकाला डिस्चार्ज कधीपर्यंत मिळेल. आज मी तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो आणि उद्या काय ते सांगतो. ठीक आहे ना. ओके ओके. नारायण लेखाच्या खोलीत जा.
तिचं सामान तपास. तिच्या भूतकाळाचा सुगावा लागेल अशी एखादी गोष्ट मिळते कधी पहा. दादा, लेखाचं आणि साहिलचं असं स्वतःचं काहीच सामान नाहीये. जेव्हा ते आपल्याकडे आलेले तेव्हा रिकाम्या हाताने आलेले. जे काही त्यांच्याकडे सामान आहे ते आपणच त्यांना दिलंय. तरी आम्हाला असं वाटतंय की काहीतरी धागादोरा मिळेल. तू बारकाईने तपास कर. ठीक आहे दादा. समीर दादा, ताई मला खूप भूक लागली. मला बी लय भूक लागली आहे रे. पण आता आपण काय खाणार? आपल्याकडे पैक बी नाहीये. मगाशी त्या वडेवाल्याने आपल्याला खाणं कसं भीक म्हणून दिलं माहित आहे ना तुला. आता तो नाही देणार आपल्याला परत काय. मग काय करायचं? मला बी काहीच समजत नाहीये. काय करायचं, काय खायचं, कुठं राहणार आपण, काय नाही कळत आहे. नको मारू ना मला. नको मारू. मारू नको तर काय पूजा करू तुझी? अगं नको मारू. नको मारू. इतकं मारी ना स्वर्गातले सगळ्यात पितर आठवतील तुला. अगं सोड. काय करते? पाय लंगडा झालेलाच आहे. दुसरा पाय सुद्धा लंगडा अगं नको मारू. बंद झालं. अगं दया कर माझ्यावर. दया कर. अरे तुझ्यासारख्या माणसाला दया करायची? तुझ्यासारख्या हलकट माणसावर? रस्त्याच्या कुत्र्या दया कर पण तुझ्यावर किती मारशील माझ्या आहे. अगं सोड मला आता. सोड. असा सोडणार नाही तुला. अशी अद्दल घडवणार नाही की आयुष्य काय करते तुम्हाला? नको मारू ना. नको मारू. मला तुला इतकं मारीन मी की कुबडीने इतिरडीवर न जाशील. कळलं?
देवा देवा माझा का छळ मांडलास तू का छळ मांडलायस अरे एका पायाने लंगडा हा का माझा अपराध आहे का आता मला तुझ्याकडे बोलून तरी घे म्हणजे हा त्रास कायमचा तरी संपेल माझा अरे मला हात देता का जरा उठायला जरा जरा साहेब किती रे चांगली मुलं आहात तुम्ही माझ्यावर एक उपकार कराल इथे जवळच मी राहतो मला माझ्या घरी सोडाल त्या बाईने माझी कुबडी मोडून टाकली नाहीतर मी तुम्हाला त्रास दिला नसता माझ्यावर एवढे उपकार कराल सोडाल मला घरी बाय सोडतो ना चल साहेब चला आई ऐक ऐक आई 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 काय मिळालं? त्यांच्या सामानात तसं काही नाही मिळालं. हा कागद मिळालाय, त्याच्यात एक नंबर आहे आणि नाव लिहिलंय समीर दादा म्हणून. फोन लाव. हॅलो, कोण बोलतात आपण? मी समीर पंडित. आपण कोण? दादा सरनाईक. दादासाहेब ताबडतोब भेटायला या, महत्वाचं बोलायचंय. माझ्याशी? लेखा आणि साहिल बद्दल. बरं. आमचं घर माहितीये? हो माहितीये. ताबडतोब या, वाट पाहतोय. ठीक आहे.
खा बेटा खा. अजून जर तुला लागलं ना तर दुसऱ्या डब्यात खाऊ आहे. काका तुमचे लय उपकार आहेत. हे बघ, उपकाराची भाषा नाही बोलायचं. तुम्ही आज माझ्यासाठी जे काही केलंय ना त्याच्यापुढे हे काहीच नाहीये. खा खा बेटा खा. काका एक विनंती होती. काय बेटा? म्हणजे मला इथं काही काम मिळेल का? मग आमच्या पोटा पाण्याची व्यवस्था होईल ना तशी? एवढंच ना? आता त्याची अजिबात काळजी करू नका. तुला काम मिळेल. मी तर म्हणतो तुम्ही इथेच राहा. मला पण तुमची सोबत होईल. हे तर लई छान झालं काका. तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात. हे बघ, असं नाही बोलायचं. अगं, माणूसच माणसाची मदत करतो, देव नाही. आणि मी तुम्हाला आसरा देतोय कारण तुम्ही चांगल्या घरातली मुलं दिसताय. तेव्हा तुम्ही आता माझ्या बरोबरच राहा. आपण तिघं मिळून आपल्या जगण्याचा बंदोबस्त करू. अरे पण मी तुमची नावं विचारलीच नाहीत. काय नावं आहेत तुमची? चंद्रलेखा आणि ह्यो साहिल आहे. गोड नाव आहेत तुमची. वा. तुमचं नाव काय? माझं नाव प्रभाकर आहे. काका ती बाई तुम्हाला का मारत होती? काय सांगू, त्या बाईला चुकून माझा धक्का लागला आणि त्या बाईने एकदम मला मारायला सुरुवात केली. काय करू, मी लंगडा आहे ना, लंगडा. या लंगडेपणापायी मला खूप भोगावं लागतं खूप. ही लोक पण अशी आहेत ना, माझा तिरस्कार करतात, मला हाडतूड करतात. नाही सहन होत मला, नाही सहन होत. काका रडू नका तुम्ही, शांत व्हा. आता आम्ही आहोत ना इथं. आता आम्ही बनू तुमचे पाय. किती चांगली मुलं आहात तुम्ही. मी काहीतरी पुण्य केलंय म्हणून तुम्ही मला भेटलात. आजपासून हे घर आपल्या तिघांचं. काय हो, तुम्हाला काय वाटतं? सानिकाचं ऑपरेशन नीट झालं असेल ना? नक्कीच. डॉक्टर तांबेंनी ऑपरेशन केलंय ग तिचं. तिला डिस्चार्ज आता लवकर मिळेल ना? एवढ्या लवकर कसा मिळेल? अगं तिला आत्ताच तर ICU मधून इथे आणली. डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली असणार ती. अजून औषधं वगैरे असतील की तिची? तेव्हा डॉक्टर आले. या डॉक्टर. डोळे बघू बाळा. वाटतं आता काय सांगतेस डॉक्टर? डोकं दुखत असेल. थोडे दिवस त्रास होईल पण बाकी स्टेबल आहे.
20 तास तिला आम्ही ऑब्झर्वेशन खाली ठेवतो. काही ॲडव्हर्स इफेक्ट नसेल, सगळं व्यवस्थित असेल तर मग पुढचा निर्णय आम्ही उद्या घेऊ. ओके? थँक्स डॉक्टर. थँक्स डॉक्टर. बघ आता काही प्रॉब्लेम नाही असं डॉक्टर आता म्हणाले. पण एक चांगलंय, सानिका जेव्हा घरी येईल ना तेव्हा तिथून काठी तरी घरामध्ये नसतील. मृदुलाने जे काही केलं ना. समीरा, ही काय जागा आहे का ह्या गोष्टी बोलायची? का ती पोरगी आपली बरी होऊ दे, घरी येऊ दे, तिला मग ठरवू ना काय ते. दादा, नाव? समीर. संपूर्ण नाव? समीर प्रशांत पंडित. तू प्रशांतचा मुलगा आहेस? बस. हे बघ समीर, लेखा आणि साहिलला तू ओळखतोस हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्या सामानात तुझा फोन नंबर मिळाला म्हणून आम्ही तुला इथे बोलावून घेतला. तेव्हा आता त्यांच्याबद्दल तुला जी काही माहिती आहे ती आम्हाला सांग. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा लपवू नकोस. दादासाहेब, साहिल हा माझा मामे भाऊ. साताऱ्याच्या शैलेंद्र भागवतांचा तो मुलगा. आणि लेखा, तिचं काय? दादा, लेखा आणि आमचं तसं काही नातं नाहीये. काळजी करू नकोस. आजचा दिवस हा शैलेंद्र आणि मनालीच्या आयुष्यातला शेवटचा दिवस.
काय ऐक, काय भोग या मुलांच्या वाट्याला आले. इतक्या लहान वयात किती संकटांना सामोरं जावं लागलं. देव तरी कसा निष्ठुर. या मुलांची ससे होलपट बघून त्याला काहीच कसं वाटलं नाही. शांत व्हा. मी म्हंटल ना, शांत व्हा. आता आम्हाला सगळ्या गोष्टींचा उलगडा होतोय. लेखा आणि साहिलच्या वागण्या बोलण्यात इतका फरक होता, तरी आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण त्या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम, आपापसातलं नातं इतकं घट्ट होतं की हा विचार जरी मनात आला तरी आम्ही तो झटकून टाकला. खरं आहे, कुठलीही सख्खी बहीण आपल्या भावासाठी करणार नाही इतकं लेखाने साहिलसाठी केलंय. साहिलचं सुद्धा लेखाशिवाय पान हलत नाही. त्या दोघांचं काही नातं नसेल असं कधीच आम्हाला वाटलं नाही. एकंदरीत लेखा आणि साहिलची अशी अवस्था तुझ्या वडिलांमुळे झाली आहे. तर पण तू घाबरू नकोस. तू त्यांच्याकरता जे काही केलंयस त्याच्याबद्दल आम्हाला कौतुकच आहे. दादा, इतके दिवस लेखा आणि साईचा काहीच पत्ता नव्हता, म्हणून मी आणि मनोरमा मावशी खूप अपसेट होतो. त्यांचं काही बरं वाईट तर नाही झालं असे सारखे विचार येत होते. पण परवा साहिल भेटला आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. दादा, ते तुमच्या घरी आहेत असं म्हटल्यानंतर खरंच खूप बरं वाटलं मला. म्हणजे त्या दिवशी साहिल उशिरा घरी आला तेव्हा तो तुला भेटला होता. तर हो दादा, एक विनंती होती. काही दिवस तुम्ही लेखा आणि साहिलला तुमच्या घरी ठेवून घ्याल? नाही, म्हणजे आता मी नोकरी शोधतो. एकदा का मी स्वतःच्या पायावरती उभं राहिल्यानंतर लगेच परत त्यांना घरी घेऊन जाईन. तुला एक गोष्ट माहिती नसेल तर सांगतो. सध्या साहिल आणि लेखा आमच्या इथे नाही आहेत. ते दोघं आमच्या घरातूनही नाहीसे झालेत. काय? तुला त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का हे जाणून घेण्यासाठीच आम्ही तुला इथे बोलवलंय. अहो पण दादा, परवाच तर मी साहिलला सांगितलं की तू काही झालं तरी इथून हलू नकोस म्हणून. पण मग आता ही गेली कुठे? तेच तर आम्हालाही कळत नाहीये. आम्हाला न सांगता ही गेली कुठे आणि का? दादा, आता हे दोघं इथे नाहीत म्हटल्यानंतर मी काय करू? मी कुठे शोधू त्यांना? कदाचित माझ्या बाबांनी तर. समीर, तू काळजी करू नकोस. लेखा आणि साहिलच्या अशा नाहीशा होण्यामध्ये जर प्रशांतचा हात असेल तर त्याला त्याची किंमत चुकवावीच लागेल. लेखा आणि साहिलला आम्ही इथे परत घेऊन येऊच. तू आमच्या कायम संपर्कात राहा आणि त्यांच्याबद्दल जर काही कळलं तर लगेच आम्हाला कळव. ठीक आहे दादा, माई येतो.
प्रशांतराव, आम्ही मुद्दामच तुम्हाला बोलवून घेतलं इथं, कारण आता जे काय करायचं ते आपणच करायला पाहिजे. आमचं तर टक्कुरं काम करना. आम्ही तरी काय सांगणार आहोत तुम्हाला? आमची अवस्था काही वेगळी आहे का? मला सांगतो मायाताई, या उदयरावर विश्वास टाकला आणि आम्ही झक मारली. हाती आलेल्या चंद्रीला गमावून बसलो आम्ही. आणि मायाताई आता तर माझी खात्रीच आहे, ह्यो उदयराव ह्यो आपल्याला काय बी मदत करणार नाही. मलाही असंच वाटतं प्रशांत. नाहीतरी या राजकारणी माणसांचा काही भरोसा नसतो. वचनं देऊन ती न पाळणं ह्यात या राजकारणी माणसांचा कोणीही हात नाही धरू शकणार. ही एक चुकी आमच्या बी हातनं झालीच म्हणा. म्हणजे ही पोरं आमच्या हातात आली तेव्हा आम्ही साहिलला तुमच्या हवाली करणार होतो. पर यो उदयराव यो आडवा आला. म्हटलं प्रशांतराव माझे मित्र आहेत, मी देतो साहिलला त्यांच्या ताब्यात. आम्ही दिलं. आणि तुमची डोकेदुखी वाढली उगाच. प्रशांत, मला तर आता वेगळीच शंका यायला लागली. असं तर नाही की उदयने आपल्याला फोन केला आणि मग त्या मुलांना वेगळीकडे हलवलं? नाहीतर गेस्ट हाऊसमध्ये मुलं सापडली नाहीत असं सांगायला जेव्हा तू फोन केलास त्यानंतर उदयने लगेच काहीतरी हालचाल करायला हवी होती. ती का नाही केली त्यांनी? तेव्हा तो शांत का बसला? प्रशांतराव, अहो तुम्ही बोला की काहीतरी. काय बोलू मी वाकडे? मी काहीही बोललो तरी तुम्ही दोघं त्याच्यावर एवढे रागावलेले आहात की तुमचा त्याच्यावर विश्वासच नाही बसणार. नाही नाही, जे काही मनात आहे ते बोलून टाका, म्हणजे कळलं आम्हाला तुम्हाला काय वाटतंय ते. माझा उदयवरती पूर्ण विश्वास आहे. तो आपल्या तिघांविरुद्ध कारस्थान करणार नाही याची मला खात्री आहे. काय बोलताय? मायाताईंचा बी विश्वास नाही त्याच्यावर. आणि माया माझ्या एवढी उदयला ओळखत नाही. उदय दिलेला शब्द नक्की पाळेल. त्या तिन्ही मुलांना शोधून तो आपल्या समोर नक्की घेऊन येईल. बघू. आणि तसंही वाकडे साहेब, तुम्ही का काळजी करताय? उदयचं एक रहस्य आहे ना तुमच्याकडे. ते उघड करण्याची धमकीही दिली आहे तुम्ही. मग निदान त्यासाठी तरी उदय मुलांना शोधून आणेल. काय बरोबर आहे की नाही? बघू आता, कळलंच. त्या पोरासने शोधायसाठी उदयराव हालचाली काय करतात याच्यावरनं आपल्याला कळलंच की माझी धमकी त्यांनी मनावर घेतली का नाही. नारायण दादासाहेबांचं पिये